असे झालेले आहेत मस्त तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे गोड गोड दाणेदार असे तिळगुळ. नक्की तुम्ही पण करून बघा. चला तर बघूया आता रेसिपीकडे वळूया. कसे केले मी तिळगुळ मी रेसिपी शेअर करते. तर सगळ्यात आधी मी हा घेतला आहे पाव किलो गूळ. तो मी असा जरा बारीक कापून घेतला आहे. बारीक कापला की कसा तो पाक व्यवस्थित पटकन होऊन जातो. मोठा असेल तर पाक व्हायला वेळ जातो आणि मग बाकीचा पाक तो करपतो. म्हणून हा मी मस्त असा बारीक गूळ कापून घेतला आहे. अशा तऱ्हेने मी हा पूर्ण असा गूळ कापला आहे. थोडंसं गूळ कापायला कष्टाचं काम आहे, पण हे काम केलं की पाक आपला पटकन होऊन जातो. अशा तऱ्हेने माझं सगळा गूळ कापून झालेला आहे. हा आहे पाव किलो गूळ घेतला आहे मी. आणि मग आता घेते शेंगदाणे मी माझ्याकडे भाजलेलेच होते. तुम्ही नंतर वेगळे भाजून घेऊ शकता. हे माझ्याकडे भाजले गरम शेंगदाणे असले की त्यांची सालं पटकन निघतात. मला थोडा टाईम गेला. असे माझे पूर्ण शेंगदाण्यांची सालं काढून झाली. त्याच्यानंतर मी काय केलं, जरा आबडधोबडच असे ते म्हणजे थोडेसे क्रश लागतात, त्याच्यामुळे पेल्याने मी हे असे दाबून घेतले जेणेकरून थोडेसे त्याचे तुकडे होतील. तिळगुळामध्ये थोडेसे तुकडेच लागतात. अगदी मिक्सरला फिरून नाही घेऊ शकत, कारण का मग त्याची पावडर होणार पूर्ण. मग मी एक कढई तापत ठेवली. अगदी स्लो गॅस ठेवायचा आणि त्याच्यावर मस्त असे तीळ भाजून घ्यायचे. म्हणजे काय होतं, त्यातला जो कच्चापणा निघून जातो. स्लो गॅसवरच ठेवायचं, कारण का की मग स्लो गॅस असला की मग खाली करपत नाही. कारण का तीळ एवढे बारीक असतात की ते करपण्याची, खाली लागण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मग मी हे असे मस्त स्लो गॅसवर अगदी 3-4 मिनटं असे मस्त भाजून घेते. त्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी ते भाजणार आहे. आता थोडासा हलकासा कलर बदलला आहे त्याचा. आणि मग मी त्याच्यातच आता टाकून घेणार आहे शेंगदाणे थोडेसे, म्हणजे ते पण सुद्धा थोडेसे गरम होतील. थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले आणि ते आता बाजूला काढून घेते. आणि आता त्याच कढईमध्ये मी टाकते थोडंसं तूप. साजूक तूप आहे गाईचं. आणि त्याच्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे सगळा गूळ. बारीक केला त्याच्यामुळे पटकन हा विरघळेल. सगळा गूळ टाकून घेते. आता हा थोडा मेल्ट होऊन देते. मेल्ट होण्याच्या आधीच मी थोडंसं टाकते, अगदी 2 चमचे त्याच्यामध्ये पाणी. म्हणजे काय होतं, अगदी घट्ट कडक तिळगुळ नाही होत, असे छान मऊसूत होतात. तर ही आहे पहिली टीप, मऊसूत तिळगुळ करण्याची. आता मस्त असा 2-3 मिनटं मी हा गूळ शिजवून घेते. म्हणजे आधी वितळवते आणि मग तो नंतर शिजवून घेते. आता पाक झाला आहे की नाही हे बघण्यासाठी थोडंसं गुळाला फेस आला की ते गुळाचा पाक तो पाण्यात घेतला आणि मग असं त्याची गोळी होते की नाही बघितलं. आता ही एकदम जेलीसारखी गोळी झाली आहे. तर ह्याच्यापेक्षा थोडीशी दाटसर मला हवी आहे. त्याच्यामुळे मी अजून 1-2 मिनटं गूळ परतणार आहे, म्हणजे तो थोडासा शिजून देणार आहे अजून. अगदी 1 मिनिटभर परतल्यावरती मी परत आता चेक करते की आता गुळाचा पाक कसा झाला आहे ते. आता बऱ्यापैकी घट्टसर झाला होता तो गूळ. थोडाच टाकला त्याच्यामुळे तो पटकन चिकटला खाली.
आता मस्त झाला आहे, कडक थोडासा गोळा झाला आहे त्याचा, म्हणजे अगदी पण नरम होत नाही, मऊ मऊ होत नाही आणि अगदी पण एकदम कडक होत नाही. अशी व्यवस्थित असा गुळाचा पाक झाला की छान तिळगुळ होतात. आता ह्या वेळेला मी टाकते ह्याच्यामध्ये वेलचीची पावडर, जे मी थोडीशी घेतले बारीक करून. आणि मग आता हे सगळं तीळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण टाकून घेणार आहे. आणि छान मस्त एकजीव करणार आहे त्याच्यामध्ये. सगळं एकत्र व्यवस्थित व्हायला पाहिजे. थोडंसं घाटून घेते. गूळ आहे त्याच्यामुळे हे आता चांगलंच खूपच कडक असणार आहे, गरम एकदम. त्याच्यामुळे लाडू वळताना थोडासा हाताला चटका बसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे मी एक ट्रिक वापरली आहे, त्या ट्रिकने सुद्धा तुम्ही लाडू करू शकता. आता पुढे समजेलच काय आहे ते. आता हे सगळं एकदम मी सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घेते. सगळं एकजीव व्हायला पाहिजे, गूळ सगळ्या तिळांमध्ये पोचला पाहिजे. चमच्याला सुद्धा भरपूर असं चिकटलंय तीळ, ते सगळे आता मी काढून घेते. आणि हे एका झटक्यातच व्हायला लागतात. खरं अजून 2 हात असले तर जरा बरं पडतं, पण मी हे एकटीने जसे पटकन वळून घेतलेत. 1/2 किलो तीळ, 1/2 किलो गूळ आणि थोडेसे शेंगदाणे अंदाजे ह्या प्रमाणामध्ये मी करते. आता मी काय करते, चमच्याने थोडे गोळे असे प्लेटमध्ये टाकून घेते, जेणेकरून की काय हाताला चटका कमी बसेल. म्हणजे ह्या मिश्रणामध्ये डायरेक्ट हात टाकला की ते मिश्रण कसं एकदम कडक गुळाचा पाक अगदी चटकदार असतो, त्याच्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते. तर मी असे हे केले, डिशमध्ये असे चमच्याने थोडे गोळे टाकून घेतले आणि मग गोळे असेच अलगद उचलायचे आणि त्याचे लाडू वळायचे. त्याच्यामुळे हाताला चटका जरा कमी बसतो. थोडंसं पाण्याचा बोट घेते मी, थोडंसं अगदी किंचित पाणी घेतलं आणि हे असे गोळे उचलले आणि असे पटपट आकार देत घेतले त्यांना. म्हणजे हे जरा सोयीस्कर आणि पटकन होतं. मला करायला हे इझी जातं म्हणून मी हे असे करते. छान मस्त असा तिळगुळ रेडी झाला आहे. अशाच पद्धतीने मी आता बाकीचे सुद्धा तिळगुळ करून घेते. असे केले की हाताला चटका जरासा कमी लागतो आणि मस्त चटकन तिळगुळ होऊन जातात. असा छान मस्त आकार दिलाय, छान गोल गरगरीत असे तिळगुळ माझे झालेत. असेच मी आता सगळे तिळगुळ करून घेते. हे असे माझे तिळगुळ झालेले आहेत, सगळे रेडी. मस्त छान असे पटकन मी केलेत आणि असे रेडी आहेत तिळगुळ. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. असे मस्त तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत असे तिळगुळ. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा सबस्क्राईब करा. तिळगुळ कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा. धन्यवाद. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.